नमस्कार. शंकर स्वामी ब्लॉगमध्ये आपलं सहर्ष स्वागत. कसे आहात? छान असाल असं आपण गृहीत धरूया. गृहीत धरणं आणि समजून घेणं हे एक महत्त्वाचं आहे. पहा, शृंगार हा जीवनामध्ये आहे तोपर्यंत माणसाचं टवटवीतपण आणि प्रफुल्लितपण हे आहे आणि अस्तित्वाची ती एक खूण आहे. पहा, जेव्हा ज्यांचा शृंगार संपतो त्यांच्यात वार्धक्य येतं, नैराश्य येतं, एकाकी आणि एकटेपणही येतं. हा असा विषय असतो. पहा, परंतु जेवढं तुम्ही शृंगार रसात जीवन जगण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुमच्यामध्ये उम्मीद जागृत असते आणि तरल तारुण्य हे ओतप्रत आणि रसदार असतं. रसतत्व हे जलाचं तत्व आणि तो जो ओलवा, जो गारवा मनामध्ये प्रफुल्लित होतो तेव्हा शृंगार रसाचा जो भाव जागृत होतो. ओलावा पाहिजे हो. ओलावा असेल तर हिरवळ दिसते, हिरवेपण जपलं जातं, जगलं जातं. निसर्गाचं नियम आहे. पण वृक्ष, कोरडेपण, एकाकीपण, चेहरा पडलेला आणि भाव, काय म्हणता, बरं आहे ना, जाऊ दे बाबा, वेळ कटवायची, आयुष्य सरकतंच आहे, असे नैराश्यपूर्ण वाक्य जेव्हा तुम्हाला कानावर पडतात तेव्हा म्हणतात की या माणसात रस राहिला नाही. रस नाही, ओलवा नाही, कोरडेपणा हा शब्दातून, कठोरवाणीतून कानावर पडतोय. मग अशी माणसं वृक्ष होतात, काष्ट होतात, आजारी पडतात आणि मनोरुग्ण असतात. त्याकरता टवटवीतपण, शृंगार पूर्ण जीवन जगण्यातच खरी मजा आहे. एक शृंगारिक लावणी आहे. पहा, तुमच्या परिचयाची आहे. पहा, झाल्या तिन्ही सांजा करून शृंगार साजा, वाट पाहते मी ग येणार साजन माझा. तिन्ही सांदेला शृंगारानं नटलेली, सजलेली स्त्री आपल्या धन्याची वाट बघते, अशी ही रचना आहे. पहा, पुन्हा दुसरे एक गाणे, सजनी ग भुललो मी काय जादू का झाली, ओ लाज मला आली बाई, लाज मला आली. असे पहा, काव्य प्रतिभा, लावणी, शृंगार, प्रेमगीत, युगलगीत हे असं असतं. हे ऐकवात आणि ऐकण्यात जर असेल आणि आपल्यातला शृंगार रस जागृत होत असेल तर आपलं टवटवीतपण, फ्रेशपण, आनंदी मन हे आपल्याला साज घालतं. आणि आयुष्याला लागतं काय हो? अन्न, वस्त्र, निवारा, थोडीशी बुद्धी आणि जगणं हे
गाण्यासारखं असलं पाहिजे, गाणं कळलं पाहिजे, गाणं जगता आलं पाहिजे आणि यातूनच जीवनाला रसपूर्णता येते, ओलवा असतो, टिकून राहतो. कवी मन असलं आणि काव्यात्मक गुण आपल्यात तरल मनाला आनंददायक वाटणारे स्वर कानावर पडतात. अलगत आपल्याला गाणं गावं वाटतं. हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. असे आता नवीन गाणं, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी, हम दिल दे चुके हैं, अब तेरी हाय बाकी, थोड़ा सा प्यार हुआ है, थोड़ा है बाकी. असे माणसाला गाणंही गाता यावं, विचार असावं, विवेकही असावं. सदा सर्वदा प्रश्नार्थक चिन्हानी वृक्ष कोरडे चेहरे पाहताना आपण त्रस्त चिंताग्रस्त होतो. आयुष्य जगणं अत्यंत महान आहे आणि सुख मानून घेण्यातच खरं समाधान आहे. चला, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अशी छान छान असे तिन्ही सांदाची गाणी आणि त्यातून आपण व्यक्त होतो. धन्यवाद.